विचार करा. प्राथमिक शाळेत शिकणारा एक लहान मुलगा, वर्गात अतिशय शांत बसलेला, पण मनात स्वतःबद्दल अनेक शंका असलेला. त्याला वाटायचं की गणितात किंवा खेळांमध्ये जे मुले हुशार आहेत ते जन्मतःच वेगळे आहेत. देवाने त्यांना काहीतरी खास बुद्धिमत्ता दिली आहे जी आपल्याकडे नाही. जेव्हा जेव्हा त्याच्यासमोर एखादा कठीण प्रश्न यायचा तेव्हा तो घाबरून जायचा. त्याला वाटायचं की जर मी यात अपयशी ठरलो तर सगळे मला ढ किंवा कमकुवत समजतील. स्वतःची चूक लपवण्यासाठी तो कठीण कामे करणे सोडून द्यायचा. पण एका दिवशी एका मानसोपचार तज्ज्ञांच्या टीमने त्या शाळेत एक प्रयोग केला. त्यांनी मुलांसमोर काही कोडी म्हणजेच पझल्स ठेवली. सुरुवातीची कोडी खूप सोपी होती, जी मुलांनी सहज सोडवली. पण हळूहळू कोड्यांची कठीणता वाढवण्यात आली. तिथे 2 प्रकारची मुले पाहायला मिळाली. पहिल्या प्रकारच्या मुलांनी, ज्यांच्यामध्ये तो लहान मुलगाही होता, कठीण कोडी पाहताच हात टेकले. ते अस्वस्थ झाले. त्यांच्या कपाळावर घाम आला आणि ते म्हणाले, हे खूप कठीण आहे, मलाही जमणार नाही, आता मला हे खेळायचे नाही. त्यांच्यासाठी ते अपयश म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेवर लागलेला एक शिक्का होता. पण दुसऱ्या प्रकारच्या मुलांनी काहीतरी असं केलं ज्याने संशोधकांनाही थक्क केलं. एका 9 वर्षांच्या मुलाने कठीण कोड्याकडे पाहिले, आपले हात चोळले, चेहऱ्यावर एक छानसं हसू आणलं आणि म्हणाला, वा, मला आव्हानं खूप आवडतात. मला वाटतं यातून मला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे. दुसऱ्या एका मुलीने कठीण कोडी सोडवताना स्वतःशीच गुणगुणायला सुरुवात केली, मला माहीत आहे की मी हे शोधून काढू शकते. मला फक्त थोडा जास्त वेळ आणि वेगळा विचार करावा लागेल. त्या लहान मुलाने जेव्हा त्या दुसऱ्या मुलांकडे पाहिले तेव्हा त्याच्या डोक्यात एक मोठा प्रकाश पडला. त्याला समजले की अडचण किंवा अपयश म्हणजे आपली कमजोरी नसते, तर ती शिकण्याची एक संधी असते. हा प्रयोग कोणताही काल्पनिक खेळ नव्हता. हा तो प्रसिद्ध संशोधन प्रयोग होता, जो स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या सायकॉलॉजिस्ट डॉक्टर कॅरॉल ड्वेक यांनी घेतला होता. आणि तो लहान मुलगा दुसरं कोणी नसून आपल्यातीलच प्रत्येक तो व्यक्ती होता, जो आयुष्यात कठीण प्रसंगांना घाबरून माघार घेतो. हे पुस्तक फक्त वाचण्यासाठी नाही, तर आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आहे. भाग 2. फिक्स्ड माइंडसेट विरुद्ध ग्रोथ माइंडसेट. डॉक्टर कॅरॉल ड्वेक यांनी आपल्या अनेक वर्षांच्या संशोधनानंतर हे सिद्ध केले की या जगात मानवी मानसिकता प्रामुख्याने 2 भागात विभागलेली असते. पहिला म्हणजे फिक्स्ड माइंडसेट आणि दुसरा म्हणजे ग्रोथ माइंडसेट. तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार की अपयशी, आनंदी राहणार की निराश, हे तुमच्यात किती बुद्धिमत्ता आहे यावर अवलंबून नसून तुमचा माइंडसेट कोणता आहे यावर अवलंबून असते. 1. फिक्स्ड माइंडसेट म्हणजे काय? फिक्स्ड माइंडसेट असलेले लोक मानतात की आपली बुद्धिमत्ता, आपले गुण आणि आपली क्षमता ही जन्मतःच ठरलेली असते. ती बदलता येत नाही. जर तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल, आणि जर टॅलेंट नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी काहीही होणार नाही. फिक्स्ड माइंडसेट असलेल्या व्यक्तींची लक्षणे. त्यांना सतत स्वतःला सिद्ध करावे लागते. मी कसा हुशार आहे, मी कसा बरोबर आहे, हे दाखवण्यातच त्यांची अर्धी ऊर्जा खर्च होते. ते आव्हानांना घाबरतात, कारण आव्हानात अपयश आले तर लोक त्यांना कमी क्षमतेचे समजतील, ही भीती त्यांच्या मनात असते. ते प्रयत्नांना कमकुवतपणाचे लक्षण मानतात. त्यांचे म्हणणे असते की जर माझ्याकडे टॅलेंट आहे तर मला मेहनत करायची काय गरज. इतरांचे यश पाहून त्यांना असुरक्षितता वाटते. जेव्हा त्यांना नकार किंवा अपयश मिळते तेव्हा ते स्वतःचा बचाव करतात, इतरांवर किंवा परिस्थितीवर दोषारोप करतात. 2. ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय? दुसऱ्या बाजूला ग्रोथ माइंडसेट असलेले लोक मानतात की सततचे प्रयत्न, शिकण्याची वृत्ती, योग्य रणनीती आणि इतरांच्या मदतीनं आपण आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्ये अमर्याद पटीनं वाढवू शकतो. ग्रोथ माइंडसेट असलेल्या व्यक्तींची लक्षणे. ते आव्हानांचे स्वागत करतात.
कारण त्यांना माहीत असते की आव्हानांमुळेच मेंदूचा विकास होतो. ते अपयशाला अंतिम सत्य मानत नाहीत. अपयश म्हणजे मी अयशस्वी झालो असे नाही, तर मी अजून शिकत आहे असा त्यांचा दृष्टिकोन असतो. ते प्रयत्नांना यशाची मुख्य गुरुकिल्ली मानतात. इतरांच्या यशाकडून ते शिकतात आणि प्रेरणा घेतात. टीका ऐकून ते रागवत नाहीत, तर त्यातील चुका सुधारून पुढे जातात. विचार करा, जेव्हा तुम्ही एखादी नवीन भाषा शिकता, नवीन व्यवसाय सुरू करता किंवा एखादे कठीण काम हातात घेता, तेव्हा तुमचा मेंदू कसा विचार करतो? मला हे जमणार नाही कारण मी यात हुशार नाही, की मला हे आत्ता येत नाही पण सरावानं मी यात नक्कीच प्रावीण्य मिळवेन. भाग 3. खेळाचे मैदान आणि माइंडसेटची जादू. डॉक्टर कॅरॉल ड्वेक यांनी पुस्तकात क्रीडा क्षेत्रातील उदाहरणं दिली आहेत. क्रीडा क्षेत्रात बऱ्याचदा मानले जाते की केवळ शारीरिक टॅलेंट आणि नैसर्गिक कौशल्य असलेला खेळाडूच महान बनू शकतो, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. आता आपण पाहू मायकल जॉर्डनचे उदाहरण. बास्केटबॉलच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडू मानला गेलेला मायकल जॉर्डन. तुम्हाला माहीत आहे का, हायस्कूलमध्ये असताना त्याला त्याच्या शाळेच्या बास्केटबॉल टीममधून बाहेर काढण्यात आले होते. निवडकर्त्यांचे म्हणणे होते की त्याच्याकडे बास्केटबॉलसाठी लागणारी नैसर्गिक उंची आणि टॅलेंट नाही. जर मायकल जॉर्डनचा फिक्स्ड माइंडसेट असता तर तो रडत बसला असता आणि म्हणाला असता, माझ्याकडे टॅलेंट नाही, मी आता कधीच बास्केटबॉल खेळणार नाही. पण जॉर्डनकडे ग्रोथ माइंडसेट होता. त्या पराभवानंतर तो रोज सकाळी 6 वाजता उठून बास्केटबॉल कोर्टवर तासनतास सराव करायचा. त्यानं स्वतःच्या चुकांवर काम केले. जॉर्डननं नंतर आपल्या एका प्रसिद्ध वक्तव्यात म्हटले होते, मी माझ्या करिअरमध्ये 9,000 पेक्षा जास्त शॉट्स मिस केले आहेत. मी जवळपास 300 सामने हरलो आहे. 26 वेळा माझ्यावर अंतिम क्षणी मॅच जिंकवणारा शॉट मारण्याची जबाबदारी दिली गेली आणि मी तो शॉट मिस केला. मी माझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा अपयशी झालो आहे आणि म्हणूनच मी आज यशस्वी आहे. हेच ग्रोथ माइंडसेटचे खरे उदाहरण आहे. सराव आणि अपयशातून शिकण्याची तयारी ही माणसाला महान बनवते, केवळ जन्मतः मिळालेले टॅलेंट नाही. आता आपण पाहू जॉन मॅकेन्रोचे उदाहरण. या उलट पुस्तकात टेनिस खेळाडू जॉन मॅकेन्रोचे उदाहरण दिले आहे. मॅकेन्रो अत्यंत टॅलेंटेड खेळाडू होता, पण त्याचा माइंडसेट फिक्स्ड होता. जेव्हा जेव्हा तो एखादी मॅच हारायचा, तेव्हा तो कधीही स्वतःच्या चुकीचा स्वीकार करायचा नाही. तो कधी कोर्टच्या सिमेंटवर दोष द्यायचा, कधी पंचांवर ओरडायचा, तर कधी हवामानाला दोष द्यायचा. त्याला वाटायचे की तो महान खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्याकडून चूक होऊच शकत नाही. परिणामी त्याची प्रगती एका टप्प्यावर येऊन थांबली आणि तो आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करू शकला नाही. भाग 4. कॉर्पोरेट जग, व्यवसाय आणि नेतृत्व. डॉक्टर कॅरॉल ड्वेक यांनी पुस्तकाच्या या भागात कंपन्या आणि त्यांच्या सीईओच्या मानसिकतेचा सविस्तर अभ्यास मांडला आहे. व्यवसाय जगतात टॅलेंटची पूजा केली जाते, पण केवळ टॅलेंटच्या मागे लागल्यानं मोठ्या मोठ्या कंपन्या कशा बुडाल्या हे त्यांनी दाखवून दिले आहे. एनरॉन कंपनीची शोकांतिका. एका काळी अमेरिकेतील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित मानली जाणारी एनरॉन कंपनी कशी बुडाली? एनरॉनचे मालक फिक्स माइंडसेटचे गुलाम होते. ते फक्त अशाच लोकांना नोकरीवर घ्यायचे ज्यांच्याकडे उत्तम पदव्या होत्या आणि ज्यांना जीनियस मानले जायचे. कंपनीचे वातावरण असे होते की प्रत्येकाला स्वतःला जीनियस सिद्ध करावे लागायचे. कोणालाही आपली चूक मान्य करण्याची परवानगी नव्हती, कारण चूक मान्य करणे म्हणजे स्वतःला कमकुवत दाखवणे. यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या मोठ्या मोठ्या चुका, तोटा आणि घोटाळे लपवायला सुरुवात केली. शेवटी ही संपूर्ण कंपनी कोसळली. आता आपण पाहू भाग 5. नातेसंबंध आणि प्रेम. माइंडसेटचा प्रभाव केवळ खेळ किंवा व्यवसायावरच पडत नाही, तर तो आपल्या वैयक्तिक नातेसंबंधांवर आणि प्रेमावरही खूप मोठा प्रभाव पाडतो. फिक्स्ड माइंडसेट आणि नातेसंबंध. फिक्स्ड माइंडसेट असलेले लोक मानतात की जर आपले एकमेकांवर खरे प्रेम असेल तर आपल्यात कधीही भांडणे किंवा मतभेद होऊ नयेत. सर्व काही आपोआप आणि सहजरित्या घडले पाहिजे.
जर आम्हाला नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागत असतील तर याचा अर्थ आपल्यात प्रेमच नाही. नातेसंबंधात अडचण आली की ते आपल्या जोडीदाराला किंवा स्वतःला दोषी ठरवतात. तू असाच आहेस किंवा तू कधीच बदलू शकत नाहीस असे शिक्के मारतात. ब्रेकअप किंवा नकार मिळाल्यास ते स्वतःला कमकुवत मानतात आणि समोरच्या व्यक्तीचा बदला घेण्याचा विचार करतात. ग्रोथ माइंडसेट आणि नातेसंबंध. ग्रोथ माइंडसेट असलेले लोक मानतात की एक चांगले नाते आपोआप तयार होत नाही, तर ते प्रयत्नांनी आणि संवादाने घडवावे लागते. दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकत्र येतात तेव्हा मतभेद होणे स्वाभाविक आहे. या मतभेदांकडे ते नाते संपवण्याचे कारण म्हणून पाहत नाहीत, तर एकमेकांना अधिक चांगले समजून घेण्याची संधी म्हणून पाहतात. ते जोडीदाराच्या चुकांवर चर्चा करतात, एकत्र मिळून बदल स्वीकारतात आणि एकमेकांना पुढे जाण्यासाठी मदत करतात. ते मानतात की माणूस वेळेसोबत बदलू शकतो आणि परिपक्व होऊ शकतो. आता आपण पाहू भाग 6, पेरेंटिंग आणि टीचिंग. हा या पुस्तकातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण नकळतपणे आपल्या मुलांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये कोणता माइंडसेट रुजवत आहोत हे जाणून घेणे गरजेचे आहे. डॉक्टर कॅरोल ड्वेक यांनी मुलांवर एक अतिशय महत्त्वाचा प्रयोग केला. त्यांनी 2 गटातील मुलांना एक सोपी परीक्षा दिली. सर्वांनी त्यात चांगली कामगिरी केली. पहिल्या गटातील मुलांना कौतुक करताना म्हटले गेले, "वाह, तू किती हुशार आहेस, तुला खूप चांगले गुण मिळाले." दुसऱ्या गटातील मुलांना कौतुक करताना म्हटले गेले, "वाह, तू किती छान मेहनत केलीस, तुझ्या कष्टांमुळे तुला हे गुण मिळाले." यानंतर दोन्ही गटांना एक नवीन आणि कठीण परीक्षा देण्याचा पर्याय दिला गेला. निकाल काय लागला? ज्या मुलांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले गेले होते त्यांनी कठीण परीक्षा देण्यास नकार दिला. त्यांना भीती वाटली की जर त्यांना कमी गुण मिळाले तर त्यांचा हुशार असण्याचा शिक्का निघून जाईल. ते फिक्स्ड माइंडसेटचे बळी ठरले. पण ज्या मुलांच्या प्रयत्नांचे आणि कष्टांचे कौतुक केले गेले होते त्यांनी 90% पेक्षा जास्त प्रमाणात कठीण परीक्षा निवडली. त्यांना वाटले की नवीन परीक्षेत त्यांना अजून नवीन गोष्टी शिकायला मिळतील. पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी धडा. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला म्हणता, "तू तर जन्मजात जीनियस आहेस," तेव्हा तुम्ही नकळत त्याला फिक्स्ड माइंडसेटमध्ये ढकलत असता. त्याऐवजी मुलांच्या प्रक्रियेचे, त्यांच्या धैर्याचे, त्यांच्या सरावाचे आणि रणनीतीचे कौतुक करा. मुलाला म्हणा, "तू ज्या प्रकारे हा प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधलेस ते मला खूप आवडले." किंवा "तू खूप मेहनत केलीस, म्हणूनच तुला हे यश मिळाले." भाग 7, फिक्स्ड माइंडसेटकडून ग्रोथ माइंडसेटकडे जाण्याचे 4 टप्पे. आता मुख्य प्रश्न हा येतो की जर आपल्यात लहानपणापासूनच फिक्स्ड माइंडसेट तयार झाला असेल तर आपण तो बदलू शकतो का? होय, नक्कीच. मेंदूमध्ये न्यूरोप्लास्टिसिटी असते. आपण सवयीने आपल्या विचारांची दिशा बदलू शकतो. पुस्तकात माइंडसेट बदलण्यासाठी खालील 4 टप्पे सांगितले आहेत. टप्पा 1, फिक्स्ड माइंडसेटचा स्वीकार करा. पहिली पायरी म्हणजे हे मान्य करणे की आपल्या सर्वांमध्ये कुठेतरी फिक्स्ड माइंडसेट लपलेला असतो. जेव्हा आपण अपयशी ठरतो किंवा नवीन आव्हान समोर येते तेव्हा आपल्या आतला फिक्स्ड माइंडसेट जागा होतो. त्याला नाकारू नका, त्याचा स्वीकार करा. टप्पा 2, तुमचे ट्रिगर्स ओळखा. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या आतला फिक्स्ड माइंडसेट बाहेर येतो? एखादे नवीन कठीण काम हातात घेतल्यावर, जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करते तेव्हा, की जेव्हा तुमच्यापेक्षा कोणीतरी जास्त यशस्वी होते तेव्हा? हे ट्रिगर्स ओळखा. टप्पा 3, त्या फिक्स्ड माइंडसेटच्या आवाजाला एक नाव द्या. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात विचार येतो, "हे मला जमणार नाही, मी यात हुशार नाही," तेव्हा समजा की हा तुमच्या आतला फिक्स्ड माइंडसेट बोलत आहे. त्या आवाजाला एक काल्पनिक नाव द्या. उदाहरणार्थ भित्रा रामू किंवा शंकाखोर. जेव्हा तो आवाज येईल तेव्हा स्वतःला सांगा, "हा माझा खरा आवाज नाही, हा माझ्या आतला फिक्स्ड माइंडसेट बोलतोय." टप्पा 4, ग्रोथ माइंडसेटच्या विचारांनी त्याला उत्तर द्या आणि कृती करा.
जेव्हा फिक्स्ड माइंडसेट म्हणेल, तू हे काम करू शकत नाहीस, तुझा पराभव होईल, त्याला ग्रोथ माइंडसेटचे उत्तर द्या. कदाचित मला हे आत्ता जमणार नाही, पण सराव आणि मेहनतीने मी हे नक्कीच शिकू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा शब्द वापरा, अजूनपर्यंत. मला इंग्रजी बोलता येत नाही ऐवजी म्हणा, मला अजूनपर्यंत इंग्रजी बोलता येत नाही. मला हा व्यवसाय जमला नाही ऐवजी म्हणा, मला अजूनपर्यंत हा व्यवसाय जमला नाही. अजूनपर्यंत हा शब्द तुमच्या मेंदूला आशेचे आणि विकासाचे दार उघडून देतो. चला तर मित्रांनो, आपण डॉक्टर कॅरोल ड्वेक यांच्या माइंडसेट या पुस्तकातून काय काय शिकलो याचा एक आढावा घेऊया. 1. 2 मुख्य विचारसरणी. जगात 2 प्रकारची माणसे असतात. फिक्स्ड माइंडसेट, क्षमता स्थिर मानणारे, आणि ग्रोथ माइंडसेट, क्षमता प्रयत्नांनी वाढवणारे. 2. प्रयत्नांचे महत्त्व. टॅलेंट ही फक्त एक सुरुवात आहे. खरी महानता सततच्या सरावातून आणि मेहनतीतून निर्माण होते. उदाहरण मायकल जॉर्डन. 3. अपयशाचा दृष्टिकोन. अपयश ही तुमची ओळख नसून ती शिकण्याची एक पायरी आहे. 4. व्यवसायातील धडा. अहंकार आणि टॅलेंटची अवाजवी पूजा. कंपन्या बुडवते तर शिकण्याची वृत्ती म्हणजेच लर्निंग माइंडसेट हे यश मिळवून देते. 5. नातेसंबंध. चांगले नाते आपोआप बनत नाही, ते परस्पर संवाद आणि प्रयत्नांनी घडवावे लागते. 6. पालकत्व. मुलांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करण्याऐवजी त्यांच्या प्रयत्नांचे आणि प्रक्रियेचे कौतुक करा. 7. बदलाची जादू. अजूनपर्यंत या एका शब्दाचा वापर करून स्वतःची मानसिकता बदला. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. हे सर्व ऐकल्यानंतर उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा हे ज्ञान तुमच्या रोजच्या आयुष्यात कसं लागू करायचं ते पाहू. 1. दैनंदिन संभाषणात बदल करा. आजपासून तुमच्या शब्दकोशातून मला हे जमणार नाही हा शब्द काढून टाका. त्याऐवजी नेहमी म्हणा, मला हे शिकायला थोडे कष्ट लागतील, पण मी ते नक्की शिकेन. 2. चुकांचे स्वागत करा. दिवसभरात जर तुमच्याकडून एखादी चूक झाली किंवा एखादे काम बिघडले तर निराश होऊन बसू नका. स्वतःला एकच प्रश्न विचारा, या चुकीने मला आज कोणती नवीन गोष्ट शिकवली? ती वहीत लिहून काढा. 3. कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. आवडत्या आणि सोप्या कामांमध्येच अडकून राहू नका. रोज किंवा दर आठवड्याला किमान एक असे काम करा ज्याची तुम्हाला भीती वाटते. नवीन कौशल्य शिकणे, 4 लोकांसमोर बोलणे किंवा नवीन प्रोजेक्ट हातात घेणे. जेव्हा तुम्ही आव्हानांना सामोरे जाता तेव्हा तुमच्या मेंदूतील न्यूरॉन्सचे जाळे अधिक मजबूत होते. 4. इतरांच्या यशाचा आनंद घ्या. जेव्हा तुमच्या आजूबाजूला, ऑफिसमध्ये किंवा सोशल मीडियावर कोणी यशस्वी होईल तेव्हा अस्वस्थतेने पाहण्याऐवजी स्वतःला विचारा, या व्यक्तीने कोणती रणनीती आणि मेहनत वापरली आहे जी मी माझ्या आयुष्यात लागू करू शकतो. 5. मुलांना योग्य फीडबॅक द्या. तुमचे लहान भाऊ बहीण किंवा मुले जेव्हा काही छान काम करतील तेव्हा त्यांना तू खूप हुशार आहेस म्हणण्याऐवजी तू ज्या एकाग्रतेने हे काम पूर्ण केलेस ते खरोखर कौतुकास्पद आहे असे म्हणा. मित्रांनो, कॅरोल ड्वेक यांचे हे माइंडसेट पुस्तक केवळ एक पुस्तक नाही, तर तो स्वतःचा शोध घेण्याचा एक प्रवास आहे. आपण आयुष्यभर ज्या गोष्टींना आपली मर्यादा समजत होतो त्या खरोखर आपल्या मर्यादा नसून केवळ आपल्या विचारांच्या भिंती होत्या, हे या पुस्तकाने आपल्याला दाखवून दिले आहे. जर या व्हिडिओने तुमच्या मनात विचारांची एक छोटीशी ठिणगी जरी पेटवली असेल तर ही माहिती तुमच्या मनापुरती मर्यादित ठेवू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, कुटुंबाला आणि विशेषतः लहान मुलांच्या पालकांना नक्की शेअर करा. कारण एका योग्य माइंडसेटमुळे कोणाचे तरी संपूर्ण आयुष्य बदलू शकते. जर तुम्हाला आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारची आयुष्य बदलणारी पुस्तके सोप्या मराठीत ऐकण्यासाठी
आपल्या मराठी ग्रोथ बुक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आजपासून तुम्ही तुमच्या आयुष्यात ग्रोथ माइंडसेट स्वीकारण्यास तयार आहात का? जर तुम्ही नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि सतत शिकण्यासाठी तयार असाल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, आय एम रेडी. तुमची एक कमेंट आम्हाला असाच उत्तम कंटेंट बनवण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देते. पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत पुस्तकाच्या सारांशासह. तोपर्यंत शिकत रहा आणि तुमचा माइंडसेट समृद्ध करत रहा. धन्यवाद.